गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। आम्हाला निवडून दिलं नाही तर लाडक्या बहिणीचा 1,500 रुपयांचा निधी बंद होईल असं म्हणत भाजपाकडून मतदारांना ब्लॅकमेलिंग केलं जात आहे, असा आरोप भाजपचे माजी महानगराध्यक्ष अशोक ओळंबे यांनी केला आहे। ते अकोल्यात बोलत होते। अशोक ओळंबे हे अकोल्यासाठी भाजपकडून विधानसभा लढवण्यास इच्छुक होते, पण त्यांना तिकीट मिळाले नाही, त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली। पण भाजपच्या मतांचे विभाजन झाले आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला। निवडणुकीनंतर भाजपकडून ओळंबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वेगळी आघाडी करण्याच्या तयारीत आहेत। प्रचारावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली। अकोल्यात भाजपच्या माजी नगरसेवकांकडून मत न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद पडेल असा प्रसार पसरवला जात आहे, असा आरोप अशोक ओळंबे यांनी केला। ते अकोल्यात भाजपच्या बंडखोरांच्या सहविचार सभेत बोलत होते। या सहविचार सभेत भाजपचे 7 माजी नगरसेवक आणि भाजपचे नाराज असलेले पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान लाडकी बहीण योजनेचा आणि अकोला महापालिकेचा काहीही संबंध नाहीये, त्यामुळे आम्हाला निवडून नाही दिल्यास तुमचा लाडक्या बहिणीचा निधी बंद होईल असं मतदारांना ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचे ओळंबे म्हणाले। 500 कोटींचा विकास निधीवरून त्यांनी भाजपवर ताशेरे ओढले। महापालिकेच्या वाढीव भागासाठी आलेल्या 500 कोटींचा निधी जंगल भागात वळवल्याचा आरोप त्यांनी केला। ज्या ठिकाणी कोणी राहत नाही तेथे लेआउट पडले आहेत, ते धनाढ्य आणि जनप्रतिनिधीचे असून तेथेच भूमिगत गटार योजनेचे काम आणि निधीतून सुरू असल्याचा आरोपही ओळंबे यांनी केलाय। गेल्या काही दिवसापासून अकोल्यातली राजकारण तापले आहे। भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर येते। भाजपचे माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचा पुतण्या आशिष पवित्रकार यांनी नाराज भाजप बंडखोरांची मोठ बांधली। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।